छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय उल्वेच्या, पनवेलच्या पुढे आहे उल्वे, इकडे रामबाग बघायला. माझ्याबरोबर आहे रुद्र आणि हर्ष. आम्ही आता आमच्या ओला कॅबने आता चाललोय रामबागमध्ये. कुठे चालली आता आम्ही कॅबसाठी वाट बघतोय. आमची कॅब येणार आहे इथे. कामोठ्यावरून उल्वेला या गार्डनमध्ये पोचायला. आता आम्ही पोचलो. इकडे माझ्या पाठीमागे इकडे पार्किंग आहे. ह्या साईडला सगळं खाण्याचं आहे. हा जो समोर दिसतोय हा गार्डनचा मेन एंट्रन्स आहे आणि गार्डनचं नाव आहे रामशेठ ठाकूर साहेब उद्यान किंवा याला रामबाग म्हणून पण बोलतात, नवी मुंबईमधली. आणि ह्या गार्डनमध्ये एंट्री तिकीट वगैरे काही नाही आहे, सगळ्यांना फ्री एंट्री आहे इथे. आज आम्हाला घरातूनच निघायला उशीर झाला. ॲक्च्युली या गार्डनमध्ये यायचं तर 4 वाजता वगैरे आलात तर तुम्हाला छान असं फोटो शूटिंग वगैरे करायला मिळतं. पण आम्हाला घरातूनच निघायला 5 वाजले आणि गार्डनमध्ये आम्ही 5:30 नंतर पोचलो आहे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ शूटिंगमध्ये थोडासा अंधार येतोय. आणि ह्या पार्कचा टायमिंग आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही पार्क चालू असते. आणि ही जी रामबाग आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेने 10 एकर्सच्या जागेमध्ये बनवलेली पार्क आहे किंवा गार्डन आहे. आणि त्यामध्ये लहान मुलांचा प्लेइंग एरिया येतो, पुन्हा जॉगिंग पार्क आहे, सिटिंग एरिया आहे आणि खूप सारे फ्लावर गार्डन्स पण आहे. खूप प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं लावलेली आहेत इकडे, फुलांची झाडं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील. गार्डनच्या मधोमधच असं छान असं पाण्याचं तलाव आहे, छोटंसंच आहे पण एकदम छान आणि एक स्वच्छ आहे, आपण बघू शकताय. आणि इथं फोटो सेशन वगैरे करायला खूप छान येतात फोटो.
या गार्डनमध्ये संध्याकाळी 4 नंतर बऱ्यापैकी खूप गर्दी असते, कारण बरेचसे रील स्टार रीलची शूटिंग करायला किंवा प्री वेडिंग शूटिंगवाले पण इथे शूटिंगसाठी येतात. तसंच आम्ही पण बरेचसे व्हिडिओ काढले, रील्स केल्या, कारण गार्डन पाहण्यासाठी खूपच सुंदर आहे. एक्सपोर्ट करून टाकेल मी. चला गार्डन पूर्ण फिरण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास लागतात, कारण खूपच मोठं गार्डन आहे. आणि ह्या गार्डनमध्ये तुम्हाला कधी यायचं झालं तर तुम्ही बाय ट्रेनने पण येऊ शकता. आणि ह्या गार्डनमध्ये येण्यासाठी जवळचं स्टेशन आहे खारकोपर आणि एक बामणडोगरी. तिथे उतरून तुम्हाला बाय टॅक्सी किंवा ऑटोने येऊ शकताय. आणि दुसरं तुम्ही पनवेल स्टेशनवरनं बसने सुद्धा येऊ शकता. आता आम्हाला संध्याकाळचे 7 वाजलेत आणि अंधार पण पडलेला आहे, आपण बघू शकताय. तर आता आम्हाला परत इथून कॅब बुक करून कामोठ्याला जायचं आहे. तर आम्ही आता गार्डनच्या बाहेर एक छान असं मंदिर आहे, ते मंदिर आम्ही पाहून घेतो आणि नंतर आम्ही आमची कॅब बुक करून इथून कामोठ्याला जायला निघतो. जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ह्या गार्डनला नक्की व्हिजिट करा. खूप छान पाहण्यासारखं गार्डन आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.